Zee24 एक पाऊल पुढे. जाईल का जात याविषयी आपण चर्चा करतो आहोत आणि या भागामध्ये या चर्चेत सहभागी झालेले आहेत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्या पल्लवी रेनके. पल्लवीजी, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. ब्रेकवर जाण्यापूर्वीच्या मागच्या 2 सेगमेंटमध्ये जी चर्चा झाली आहे त्याचा गोषवारा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्याकडे असलेल्या तिन्ही पाहुण्यांचं असं म्हणणं आहे की जात ही हद्दपार व्हायला पाहिजे, जात लवकरात लवकर नष्ट व्हायला पाहिजे आणि बाळासाहेबांनी विशेषतःची भूमिका घेतलेली आहे की शाळेच्या दाखल्यावरून आणि राजकारणातून जात काढून टाकून आपण राष्ट्रीयत्वाला आवाहन करूया. ही आपली पहिली स्टेप असेल. अनेक मोठा वर्ग आपल्या समाजामध्ये असा निर्माण होतोय की ज्याला ही जाती व्यवस्था नको आहे, यातून बाहेर पडायचंय. तुमचं याविषयी मत काय आहे? तुम्ही याला समर्थन करता का? सर्वप्रथम मला विथ ग्रेट रिस्पेक्ट टू बाळासाहेब, कारण का त्यांनी अकोल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सोशल इंजिनिअरिंगचा एक राजकारणामध्ये फंडा अवलंबलेला आहे आणि तो खूप यशस्वी झालेला आहे. जातीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणालात की जातीच्या दाखल्यावरून किंवा कास्ट सर्टिफिकेटवरून किंवा TC वरून जात काढली जावी, तर माझं स्पष्ट मत असं आहे की आपण कुठल्या वर्गाबद्दल बोलत आहोत की जे जाती व्यवस्था नाकारत आहेत किंवा जे जात नको म्हणतायत. कारण का हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक मोठा वर्ग असा आहे की जो जाती व्यवस्थेमुळे खूप वंचित आहे आणि त्याच्यावर खूप अन्याय अत्याचार होत आहेत. आणि हे जर आपण लक्षात घेतलं की मग संविधानामध्ये जातीवर का आरक्षण दिलेलं आहे किंवा जातीमुळे काही जातींना का कुठल्या शिक्षणामध्ये संधी दिलेली आहे याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं की जे विकासापासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची आयडेंटिटी म्हणजे त्यांची जात आहे. जर जातीच्या दाखल्यावर त्यांची जात नसेल, शाळेच्या दाखल्यावर त्यांची जात नसेल, तर कुठेतरी आपण, मला असं वाटतं की प्राथमिक विकासापासून त्यांना आपण वंचित करत आहोत. नंबर 1. नंबर 2, राजकीय बाबतीत क्षेत्रात तुम्ही जर म्हणालात की राजकीय क्षेत्रातनं सुद्धा जात गेली पाहिजे, तर मला असं वाटतं की ती नाही गेली पाहिजे राजकीय क्षेत्रात. माझं स्पष्ट मत असं आहे. कारण का आपण आता जर महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं की महाराष्ट्रामध्ये 288 जागा आहेत विधानसभेमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला 54 जागा राखीव, 59 जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत. पण तेवढ्याच जागा म्हणजे त्याच्यानंतर जो खुला प्रवर्ग आहे त्या खुला प्रवर्गामध्ये एक प्रकारे रिझर्वेशनच आहे. त्याच्याबद्दल मग आपण काय म्हणणार आहोत की त्या खुल्या प्रवर्गातल्या ज्यांनी जागा घेतलेली आहे ती त्यांनी जी रिझर्व म्हणून आपली कॉन्स्टिट्युन्सी म्हणून बांधलेली आहे त्याही बाबतीत आपण विचार केला गेला पाहिजे. जर राखीव जागाच आपण ठेवला गेला नाहीत राजकारणामध्ये, तर जो वंचित घटक आहे, वंचित समाज आहे, त्याचा आवाज पोहोचणारच कसा सभेमध्ये किंवा संसदेमध्ये? त्यांच्या बाबतीत धोरणात्मक नियम तरी कसे केले जातील? संविधानामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्ससाठी आरक्षण दिलेलं आहे, त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. पण आपण कैलांजी सारख्या घटना बघतो की तिथे शिक्षा होते गुन्हेगारांना पण अॅट्रॉसिटी लागत नाही. तर अशाही काही घटना घडतात. मला असं, माझं स्पष्ट मत आहे की राजकारणामध्ये सहभाग हा असलाच पाहिजे सगळ्या वंचित घटकांचा. पुढे जाऊन मी असं म्हणते की अनुसूचित जाती जमातीच नाही तर भारतामध्ये 13 कोटी असा समाज आहे जो भटका विमुक्त समाज, जो अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. म्हणजे 98% लोकांकडे घर नाही, दार नाही, लँडलेस आहेत. मग यांचा आवाज जर पोहोचायचा असेल तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी विशेष विचार करून त्यांना त्यांच्या जातीच्या, त्यांच्या संवर्गाच्या आधारावर राजकीय क्षेत्रातही रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि इतर विकासाच्या क्षेत्रातही. बाळासाहेब, कदाचित एक तरुण वर्गाच्या प्रतिनिधी आहेत पल्लवी रेनके. हेच प्रश्न अनेक तरुणांना सुद्धा पडलेले असू शकतात. पल्लवीजींच्या निमित्तानं ते तुमच्यापर्यंत पोहोचतायत. यांचं कसं निरसन कराल तुम्ही? या सगळ्या प्रश्न जे उपस्थित होत आहेत त्याला तुमच्याकडे काय उत्तर आहे? मी एक उदाहरण देतो की रामविलास पासवान बीजेपीच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, सिनियर मंत्री होते. हो. त्यांच्याच कालावधीमध्ये पदोन्नतीच्या संदर्भातला SC STच्या विरोधात GRs निघाले. त्याच्यानंतर पल्लवी ज्याचा सर्व उल्लेख करतायत भटक्या विमुक्तांच्या संदर्भात, त्यांच्याच वडिलांनी बीजेपीच्या काळामध्ये असताना अनेक वेळा रामविलास पासवान यांना असताना भेटले, इतर मंत्र्यांनाही भेटले की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की हा जो भटका विमुक्त जो आहे त्याला महाराष्ट्रामध्ये असणारा अन्याय झालेला आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे. मी त्यांना असं विचारतो की गेल्या 60 वर्षामध्ये, मी ट्रायबलचं सोडून द्या, ट्रायबलचं मी असं नाही म्हणत, पण SC मधून जे निवडून गेले त्याच्यापैकी किती जणांनी हा प्रश्न त्या विधानसभेमध्ये मांडला किंवा त्या लोकसभेमध्ये मांडला? भटक्या विमुक्तांचा असणारे जे काही प्रश्न आले बेटीवरती आणले, महाराष्ट्राच्या लक्षात आणले, ते सगळ्या रस्त्याच्या चळवळीवरनं आणलेले आहेत.
ते काही आमदारांनी असणारं आणलेले नाहीत. तेव्हा हे निवडून गेलेले आमदार कोणाच्या कामाचे आहेत? ते जर ज्या वर्गातून ते निवडून आले त्यांच्या कामाचे नसतील, मग ते आरक्षणाची जागा राहून उपयोग काय आहे? फक्त असणारं स्वतःला, ज्याला आपण म्हणतो की एक सुरक्षित व्यवस्थेत आहोत आणि म्हणून असणारं कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याच्यापेक्षा मी पल्लवीला असणारा असं विचार करायला सांगणार आहे. समजा उद्याचं असणारं हे आरक्षण संपलं, तुम्ही इथल्या असणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांना एक नोटीस देता की नाही? इथला असणारा भटक्या विमुक्तांचा जो क्लास आहे, या क्लासला तुम्ही असणारं उमेदवारी देणार आहात की नाही? तो उमेदवारी देणार नसेल तर हा आपला पक्ष नाही अशी असणारी परिस्थिती येते. एक नवीन एनर्जी ज्याला आपण म्हणतो रिलीज होण्याची जी शक्यता आहे, कारण ही आत्ताची रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टम फेल झाली आपल्याला असणारं दिसते. जे काही राखीव वर्गातून जाणारे असणाऱ्यांनी कोणालाही तिथे असणारा न्याय दिला नाही. फक्त असणारा काही जण जे आता टीका करत बसलेले आहेत त्यांना असं वाटतं की राखीव जागा जर राहिल्या तर माझा अधिकार राहतो आणि मी मग तिथे जाण्याचा जो असतो तो त्याच्यातला एक भाग आहे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही इथल्या असणाऱ्या त्यांनी असणारा म्हटलं की जनरल जागा ज्या आहेत, माझं म्हणणं आहे की तुम्हाला कोण थांबवतोय तिथल्या असणारा लढवण्यापासून? आणि तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही फक्त राखीव जागेमधनं लढा? तुमची मानसिकता तुम्ही पहिल्यांदा बदलणार आहात की नाही? की इथला असणारा कोणतरी सांगणार आणि आम्ही चालणार असा जो भाग चाललाय, त्याच्यापेक्षा या देशाचा असणारा गाडा जो आहे तो आम्ही चालवू शकतो, ही मानसिकता आपण का निर्माण करत नाही? बिलकुल. खूप खूप दुसऱ्यांनी आपल्या ताटामध्ये दिलं पाहिजे आणि तेवढंच आपण असणारं खाल्लं पाहिजे. हे कशाला? आम्ही दुसऱ्यांच्या ताटामध्ये देतो ना, ही भूमिकेमध्ये या. नाही, खरं आहे, मला पटतंय ही गोष्ट. मला एक उदाहरण द्यायचंय. अगदी आपण पल्लवींना हा मुद्दा पूर्ण करू द्या, मग मी तुमच्याकडे येतोच. बाळासाहेबांचा मुद्दा मला अगदी पटलेला आहे आणि मी त्यांच्याशी सहमत आहे. पण ती एक राजकीय भूमिका झाली. जे ते म्हणत आहेत की का आपण फक्त राखीव जागाच मागायच्या, का खुल्या जागातनं आपण उभं राहायचं नाही, ही अगदी म्हणजे माझ्या मनातली गोष्ट आहे की आपण उभं राहिलं पाहिजे. पण भटका विमुक्त समाज जो अजूनही तळातला आहे, ज्याची शिक्षणात पहिली पिढी जात आहे, अशा समाजाला एकत्रित करून, संघटित करून त्यांच्यामध्ये ती ताकद निर्माण करण्यासाठी एक प्रकारचा कालावधी जाणार आहे, जो जात आहे. तुम्ही म्हणालात की रस्त्यावरच्या चळवळी त्याच्यासाठी उपयोगी, मागची 60 वर्ष याच्यासाठी उपयुक्त पुरेशी नव्हती असं तुमचं म्हणणं नाही? कशी उपयुक्त? मला एक सांगा तुम्ही की मागच्या 60 वर्षात स्वातंत्र्यानंतर रेणके आयोग सांगतो 2008 मध्ये सांगतो की स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष होऊन सुद्धा जर एक भटका विमुक्त समाज 98% लँडलेस आहे, 57% लोकांना राहायला घर नाही आहे, 73% लोक बीपीएलच्या यादीत असून सुद्धा बीपीएलचं कार्ड त्यांना नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.